नमस्कार, मी सचिन देशपांडे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागानं मागच्या या 8-10 दिवसामध्ये शासन परिपत्रक काढून माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये काही दुरुस्त्या सुचवलेल्या आहेत. आणि तिथं विरोध होऊन त्यामध्ये महाराष्ट्र स्तरावर मोठ्या प्रमाणामध्ये शासनाच्या या निर्णयाचा विरोध होतो आहे. त्याला आता अण्णा हजारे यांनीही विरोध करून येत्या 5 जुलैला शासनाच्या विरोधामध्ये या निर्णयाच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तर आपण ही बाजू थोडक्यामध्ये समजून घेऊया की शासनानं माहिती अधिकार कायद्याच्या दुरुस्तीमध्ये जे काही बाजू समजून समाविष्ट केलेला आहे त्या मुळामध्येच खूप न्यायाला धरून नाही आहेत. त्याचं कारण असं आहे की माहिती अधिकार कायद्याचा जो प्रयोजन आहे, माहिती अधिकार अर्ज करणारा जो अर्जदार आहे, ती माहिती कशासाठी हवी आहे हे जे प्रश्न त्याच्यामध्ये ॲड करण्यात आला तो मुळामध्येच कसल्या प्रकारचा विचारविमर्श करून न दाखल केलेला आहे. माहिती अधिकार कायदा अर्ज दाखल करण्याच्या मागे मूळतः हाच विषय असतो की नागरिकांना पारदर्शकता समजावी आणि शासनाच्या निर्णयाचे, शासनाच्या अंमलबजावणीचे जे काही बी क्रम आहेत त्याच्या बाबतीमध्ये यथोचित माहिती ही नागरिकांच्यापर्यंत पोहोचावी, एवढाच तो एक साधा त्याचा अर्थ असतो. माहिती अधिकार कायद्याच्या अनुषंगानं शासनानंच जे अनेक वेळा जे निर्णय पारित केलेले आहेत, 2014 साली, 2016 साली, त्यानंतर 2023मध्येही महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांनी सर्वोच्च न्यायालयाच्या का निकालाच्या अनुषंगानं आधारावर जे निर्णय पारित केलेले आहेत त्याचीच शासनाच्या अनेक विभागामध्ये ग्राउंड स्तरावर कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी होताना दिसत नाही आहे. परिणामी नागरिकांना माहिती अधिकारासाठीचा अर्ज दाखल करावा लागतो आणि अर्ज दाखल केल्याच्या नंतर ही माहिती देण्यात येत नाही, माहिती देण्यासाठी टाळाटाळ केली जाते, ही वस्तुस्थिती आहे. माहिती अधिकाराचे अर्ज दाखल करणारे किंवा माहिती अधिकाराचा अर्जाचा वापर करणाऱ्या नागरिकांना या बाबी काही नवीन नाही आहेत. दुसरी एक त्यापेक्षा गंभीर बाब म्हणलं तर माहिती अधिकाराचा अर्ज दाखल केल्याच्या नंतर माहिती न भेटल्यामुळं जे अपील दाखल करण्यात येतं त्यामध्येही आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशी एक समांतर व्यवस्था तयार झालेली आहे. अपील अधिकारी अपील दाखल करणाऱ्यांची सुनावणी तर घेतात, पण निर्णय दिलेला तो निर्णय तो जनमाहिती अधिकारी काही एक्सेप्ट करत नाही आणि मग सेकंड अपील दाखल करावं लागतं. त्यानंतर मोठा कालावधी लागतो आहे आणि त्याचं जे माहितीचं औचित्य असतं त्याची जी काही वेळ मर्यादा असते ती मग मर्यादा निघून जाते आणि माहितीचा काही त्याचा अर्थ राहत नाही माहिती भेटल्याच्या नंतर. असं बहुतांश वेळे घडतं. तर प्रश्न तो नाही आहे. प्रश्न हा आहे की माहिती अधिकाराचा अर्ज दाखल करण्याची आवश्यकता नागरिकांना पडलीच नाही पाहिजे. कारण सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या काही निर्णयाच्या अनुषंगानं ज्या काही मार्गदर्शक सूचना जारी झालेल्या आहेत त्या मार्गदर्शक सूचनांमध्ये माहिती अधिकार कायदा कलम 25(1) 25(5) ज्या 17 प्रकारच्या ज्या शिफारशी शासनाला देण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये राज्य माहिती आयोगानेही मुख्य सचिवांना तशा प्रकारचे पत्रव्यवहार केलेले आहेत आणि सामान्य प्रशासनाकडून तशा पद्धतीचे शासन निर्णयही पारित झालेले आहेत. पण त्याची अंमलबजावणी ही ग्राउंड स्तरावर, जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर होत नाही. या बाबतीमध्ये हे कुठल्याही प्रशासकीय स्तरावर आतापर्यंत कारवाई झाल्याचं ऐकूयात आलेलं नाही. त्यामुळं माहिती अधिकार कायद्याच्या अनुषंगानं अंमलबजावणीमध्ये प्रभावी उपाययोजना राबवणं हे पहिलं शासनाचं कर्तव्य असलं पाहिजे. त्यामध्ये ज्या पद्धतीची शासन सुधारणा घडवू इच्छित आहे ती सुधारणा घडवण्याची मुळीच गरज पडणार नाही. माहिती अधिकाराचे अर्जच मुळामध्ये कमी होतील किंवा अर्ज देण्याची आवश्यकताच पडणार नाही, अशा पद्धतीच्या या 5 शिफारशी आहेत. आता मागच्या वेळी कोल्हापूरमध्ये सरकारी कंत्राटदारांच्या एक संमेलन झालं, एक अधिवेशन झालं. त्यामध्ये त्यांनी ज्या प्रकारच्या म्हणजे टक्केवारीच्या ज्या कहाण्या त्यांनी समोर आणल्या त्याच्यातून ज्या लोकांना बहुतांशी माहीत नव्हतं अशा लोकांना पण त्या म्हणजे आश्चर्याचा धक्का बसला. विशेषतः एखाद्या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीचं नियोजन विभाग असतं, ज्या पद्धतीचे निर्णय होतात, त्या निर्णयाची अंमलबजावणी, निधी वितरणाची जी काही कार्यपद्धती असते त्या बाबतीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर टक्केवारी आणि भ्रष्टाचार फोफावला असेल तर साहजिकच नागरिकांना जे मूलभूत त्यांचे जे प्रश्न आहेत किंवा मूलभूत त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण होणार नाहीत
आणि नागरिकांच्या वतीनं माहिती घेणं किंवा त्या पद्धतीची विचारपूस करणं हे अत्यंत स्वाभाविक विषय आहे. पण प्रशासकीय यंत्रणा लोकप्रतिनिधींच्या, राज्यकर्त्यांच्या साठी एक पॅरलल अशी व्यवस्था राबवत असल्यामुळं सर्वसामान्यांना त्यामध्ये कसल्या प्रकारचा हस्तक्षेप करण्यासाठीची जागाच आता उरली नाही पाहिजे अशा पद्धतीची एक रचना अस्तित्वात येऊ पाहत आहे. बहुतांश माहिती अधिकार कार्यकर्ते हे माहिती घेऊन त्या योजनेमध्ये, त्या निधी खर्चामध्ये, त्या अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता यावी एवढ्या उद्देशानं ते कार्यरत असतात आणि त्यांनाही मोठ्या प्रमाणामध्ये माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीचे जे काही या लोकांनी करून ठेवलेले जे काही अडथळे आहेत तर ते सहन करावं लागत असतात. त्यामुळे माहिती अधिकार कायद्याच्या संदर्भामध्ये शासनानं ज्या प्रकारच्या सुधारणा केलेल्या आहेत किंवा मोठ्या प्रमाणामध्ये द्वितीय अपिलांची जी संख्या वाढते असं शासन स्तरावरून जेव्हा समोर येतं तर त्यामध्ये दुरुस्ती करण्याच्या अनुषंगानं मुळामध्ये या काही अंमलबजावणी या प्रकारच्या ज्या काही सूचना दिलेल्या आहेत, या प्रकारच्या ज्या काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी करणं खूप आवश्यक आहे. तर काय आहेत या राईट पिटिशन सिव्हिल नंबर 110/2011 माननीय सर्वोच्च न्यायालयाने 17/8/2023 रोजीचे आदेश आहेत. यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कलम 25(5) अन्वये खालीलप्रमाणे शिफारशी केलेल्या आहेत. काय शिफारशी आहेत त्या? कलम 4(1) नुसार माहिती प्रसिद्ध करण्याबाबत योग्य ते निर्देश करावेत. तशा प्रकारचे निर्देश कागदोपत्री दिलेले आहेत, पण त्याची अंमलबजावणी होते की नाही हे कोण पाहणार? अंमलबजावणी बहुतांश ठिकाणी होत नाही. दुसरी गोष्ट, कलम 4(1) नुसार माहिती प्रसिद्ध करण्यासाठी जबाबदार अधिकारी निश्चित करावे. जबाबदार अधिकारी निश्चित केलेले असतात पण ते कागदोपत्री बहुतांश लोकांना माहीत नसतं की हे जबाबदार अधिकारी आहेत. कलम 4 नुसार 10 मुद्द्यांच्या प्रसिद्धी करावयाच्या माहितीबाबत सूचना निर्गमित करण्यात येतात. कलम 4च्या अंमलबजावणीसाठी त्रयस्थ पक्षातर्फे पारदर्शक अंकेक्षण म्हणजे ट्रान्सपरंट थर्ड पार्टी ऑडिट करण्याकरिता शासकीय प्रशिक्षण संस्था यांची निवड करावी. तर ही जी संस्था आहे ती ही संस्था म्हणजे त्या माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होते की नाही ही बघेल. पण बहुतांश ठिकाणी या प्रकारची काही संस्था नेमणूक केली आहे की नाही केली आहे हेच अजून कळायला मार्ग नाही. त्यानंतर कलम 4च्या नुसार माहिती क्वार्टरली अद्ययावत करण्याबाबत योग्य ते निर्देश द्यावेत. म्हणजे जी तुम्ही डोमेनवर माहिती प्रकाशित करता ती माहिती दर 3 महिन्याने क्वार्टरली तुम्हाला ती अद्ययावत करायची आहे, जेणेकरून की वेबसाईटवर कोणी नागरिक जाऊन ती माहिती घेईल आणि त्याला जे काही त्या माहितीचं काम असेल ती माहिती पूर्ण ती वापरेल. परंतु माहिती वेबसाईटवर न टाकल्यामुळं, डोमेनवर न टाकल्यामुळं माहिती अधिकार अर्जाचा दाखल करण्याची आवश्यकता पडते आणि तिथूनच हा जो सगळा प्रकार चालू होतो. त्यामुळं शासनाने माहिती अधिकाराच्या संदर्भामध्ये या प्रकारची जी दुटुप्प भूमिका आहे ती भूमिका बदलावी. प्रशासनाला पारदर्शक ठेवण्यासाठी नागरिकांनी सगळं होणं ही महत्त्वाची गरज आहे. लोकशाहीचा तो आत्मा आहे. लोकशाही त्याच वेळेला सक्षमपणे पुढे जाऊ शकते ज्या वेळेस तेथील नागरिक जे आहेत तर ते पूर्ण त्यांच्या अधिकाराचा उपयोग घेतात. धन्यवाद.